पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेल तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायतीच्या अगदी समोरच असलेल्या गावठाण जागेतील घराचा नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाला अडसर होत असल्यामुळे 18 वर्ष कर भरणाऱ्या तसेच 7/12/8 अशी रीतसर कागदपत्रे असतानाही ग्रामपंचायतीने चक्क करदाता असलेल्या घराला बेकायदेशीर असल्याचे भासवीत वेळोवेळी नोटिसा पाठवून धमकाविण्याचा प्रयत्न केला। एवढ्यावरच न थांबता मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सीबीने या घराला जमीनदोस्त केलं। सदर घरामध्ये सध्या गावातील तरुणांचे एक पूर्ण म्युझिकल स्टार बेंजो पथक आपले सामान ठेवत होते। बेकायदेशीर कारवाई करत असताना या पथकाचे सर्वच सामान ग्रामपंचायतीने पावसात उघड्यावर अस्ताव्यस्त ठेवल्यामुळे गावातील हे तरुण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांविरोधात कायदेशीर लढाईसाठी मैदानात उतरले असल्याची माहिती पूर्णा म्युझिकल स्टार बेंजो पथकाचे अध्यक्ष उमेश बाळाराम धुंद्रेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली। पंचायतने फेब्रुवारी महिन्यामध्ये घरपट्टी रद्द करण्याचा आम्हाला नोटीस पाठवलेला आहे आणि तीच घरपट्टी 2025 ला 24-25 पण फाडून घेतलेली आहे आमच्याकडून। म्हणजे जे जुनं आहे त्या नियमानुसार ते आम्हाला घरपट्टी दिलेली आहे आणि जे आम्हाला आमची जी अपेक्षा आहे ते आम्हाला देत नाही आणि या करताना ते आमच्यावर अत्याचार केलेला आहे। आणि एवढे जे आम्ही जे वाजवणार आहेत सदस्य बेकायदेशीर जो रोजगार ते काय करायचं आता आम्ही त्यांना सांगितलेलं आम्हाला याच्यावरती आम्हाला जागा द्या, आम्हाला हाय असं तसं बांधून द्या। पर्याय गोष्ट त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, नाही तर या भावाने आम्हाला पैसे द्या, तुमच्याकडे जागा नसेल, घर बांधायचं या नसेल तर आम्हाला त्या जागेनुसार या द्या, पेमेंट करा, एवढंच आमचं म्हणणं होतं। त्याही ते त्यांना मान्य होतं पण ते 19-20 करीत होतं। आज मिटिंग घेऊ, उद्या मिटिंग घेऊ, आता 5 दिवस अगोदर मिटिंग घेतली तर असं करू, ठीक आहे, डबल ते न सांगता तोडून टाकले आमचं उरलेलं आहे बेकायदेशीर ग्रामपंचायतीने। त्याच्यावरती आम्ही पोलीस तक्रार करणार आहेत आणि कोर्टातही त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहेत।